कुठं गेला रे बाबा हा? पांट्याला बंद करू माय बिन काही समजत नाही. उघडा ना, उशिरा उघडा ना. आज त्याचा प्रचार प्रसार होता ना. पांट्याला तर बंदी सुराला सोन्या. का रे बाई सोन्या, पांट्याला नाही उघडत का मोहनदा आज? काय माहित आता उघडते का नाही उघडत तर. फोन लावून पाहतो मी. काहून एकटाच घुमू राहिला? चेत्या कुठं आहे? भोकणे झाले का डोळे त्याले? दिसून नाही राहिले काय? हा, मागच तर बसला सोन्याच्या. तू दिसूनच नाही राहणार रे बा अंधाराचा. विचार नाही तर अक्षाला विचार. दिसू राहिला का रे अक्षा तो? मला तर आता त्यानं आवाज दिला तरी नाही दिसू राहिला. चष्मे लावा ना, भोकणे डोळ्याच्या ऐवजी दिसून नाही राहिले तर. हा, मला काय म्हणून राहिले तुम्ही? चेत्या लाव बरं फोन. मोहन आले उघडते का नाही उघडत पांट्याला. आज चांगला मूड आहे, मस्त जेवण केलं तर पोटभर. मसाले पान खाऊ म्हटलं. आम्ही त्याच्यासाठी वाट पाहू राहिलो ना. विचारून घे फोन लावून उघडते का नाही उघडत तर. उचल रे मोहनदा फोन. कोणाचा फोन व्हायची बाजू राहिला, उचला ना. कोणाचा असन ना इमर्जन्सी. कोणाचा वैरे बा फोन आता? आणि झोपाच्या वेळेस पुरा अंग आकडून गेला ना. आता चेत्याचा फोन काय म्हणते आता? काय म्हणता? अरे इतक्या वेळच्या फोनावर फोन करू राहिलो. हा, कधी अडी अडचणात तुला फोन केला रात्री बी रात्रीचा, तर तू तर फोनही नाही उचला जाऊ रे. हा मोहनदा, खरंच बाबा आम्हीच पळाव का त्या कामात? काही विचार नाही, काही नाही. किती वेळचे फोन लावून राहिलो, फोन उचलायला एवढा टाईम? काय करून करायला तू असं? कामाचं बोलणं राजा. काय कुकड्या कुकड्या चालला तू? अर्ध्या रात्री फोन केल्यावर येशील नाही काय, असं नाही काय तसं नाही काय. काय आहे कामाचं बोलणं? पांडेला नाही उघडत काय? जेवण केलं, जरा मसाला पान खाले म्हटलं. गिराईक उभी आहे इथं 3-4. अरे पुरा गाव घुमलो ना प्रचार प्रसारासाठी. पुरे पाया कळले माये. हा, पायले धुकू राहिले रे बाबा. मी झोपलोय, माझी बायको झोपली आहे. आज काही पांडेला उघडत नाही. उघडीन तर उघडीन उद्या, नाही तर उद्या नाही उघडत. झाले का आता नाटक चालू? अधिक तले का तू सरपंच बनाचाच आहे? मग तर तुला काय एरिया घुमा लागन. कोणते कामं राहिले, काय राहिले करासाठी. मग काय रोजच पांडेला बन ठेवशील काय? असं नाही जमन रे बा. तुला सवय लावून घ्या लागन. एक काम करत जाय तू रोज सकाळी उठून रनिंगला जात जाय. पाय मोकळे होते. मला काय परेशान करू नको. मला झोपू दे. माझ्या पायला धुकू राहिले. समजला काय? पांडेला आज उघडत नाही. जमलं तर उद्या नाही उघडीन. मला पहिले झोपू दे आता. ठेव फोन ठेव. आता फोन नको करतो डबल. जरासा डोळा लागला होता, आता पुरी झोप मोड करून टाकली पोट्ट्यानं. मांगावर काय झोपू राहिले? तिकडे झोप ना. अरे उशी थोडी व्हायचे माझ्या पाया वय. अरे सॉरी ज्योती मॅडम, सॉरी. मोहनदा, ए मोहनदा, अरे बोलणार रे भाऊ काही? कट केला वाटते फोन. काय म्हणते रे? येतो म्हणते का नाही येत म्हणते घडी? प्रचार करायला नाही गेलतो का आज पुरा गाव घुमला ना त्याले. तो म्हणे पाय पुरे अकडले म्हणे बा. आता मी झोपतो म्हणे. जमलं तर उद्या नाही उघडत म्हणे पांडेला. चल हट समोरून जाऊ दे आम्हाला. आता कुठं खातं मग मसाला पान? आता विचारच पडला राजा. मोहनदाच्या पाशी कसं फुकटात दिवत चांगलं होतं. आता यानं उद्या उघडलं नाही तर वांदाच आहे. चल एक ठिकाण माहित आहे मला. चल गाडी चालू कर. काय रॅली होती राजा? मोहनची रॅली पाहण्याला होती. एवढी मोठी रॅली तर तात्याची नव्हती. अरे कशी राहणार आहे? सोन्यान चेत्या आहे ना त्याच्या ह्याच्यात, मोहनच्या ह्याच्यात. कशी रॅली राहणार आहे तात्याची? सोन्यान चेत्या नसतं हुशार करून दिलं मोहनले. नाही तर मोहनले थोडी माहित होतं. मोहनले म्हणे फक्त तू पैसे खर्च कर म्हणे, बाकी काय करायचं आहे ते आम्ही करतो म्हणे. त्याच्या मागं एवढी लोकसंख्या पाहून जे त्याला मत नव्हते देऊ राहिले, ते म्हणे का एखादं मत मोहनले द्यास लागन म्हणे. त्याच्याशिवाय जमन नाही म्हणे. तात्याच्यानं मोहनची ओळखी आहे. घेणं नाही देणं नाही. ह्या मोहनले उभं करण्यात सोन्यान चेत्याचा हात आहे. आणि सोन्या चेत्या चांगलं त्याला 20 लाखांना अंदर टाकते. पान तुम्ही चांगले पैसे खर्च करून घेऊ राहिला. ते जे सकाळची रॅली होती ना, ते पुरी पैशानं बोलावलेली होती. पण लोकांच्या मनात काय झालं का नाही, याच्या मागं जर एवढे माणसं आहे आणि बाया आहे आणि जवान पोरं आहे, तर मग याले मत देण्याचा अधिकारच आहे बा. याचा तर हक्काचं मत आहे. हा करू शकते गावातला विकास. हेच ना, तसं झालं ना. मग त्याच्या मागं लोकसंख्या पाहिली म्हणून लोकांच्या मनात तो बसला ना. आता का मोहनच्या मागं लय जणांचा हात आहे बा. मोहनलेच मत द्या लागते. मोहनच खरी काय विकास आणू शकते गावात. थांबा जरा धीर धरा. उद्या अधिक आपली रॅली बाकी आहे. उद्याची रॅली पाहिजे फक्त तुम्ही. प्रल्हाद भाऊ, सोन्याले नाही तर चेत्याले फोन करा बरं. हॅलो, कोण बोलत आहे? प्रल्हाद बोलू राहिलो. हा बोला ना प्रल्हाद काका, काय म्हणता? इथं बोलावा दोघाले बी. काम आहे म्हणा. दोघे जण वडाच्या झाडाखाली आहे. काम आहे तुमच्यासोबत. पण अर्धा एक घंटा टाइम लागते. कामात आहे. अर्धा एक घंटा टाइम लागते म्हणते. त्याले म्हणा वामनराव भिंगोटे बोलावून राहिले म्हणा. हा हॅलो, वामनराव भिंगोटे बोलावून राहिले तुम्हाला. तरी अर्धा एक घंटा टाइमच लागते ना आम्हाला. कोणी बोलावं पण अर्धा एक घंटा टाइम लागते. कामात आहे सध्या. बरं ठीक आहे. सगळा पैशाचा खेळ आहे हा प्रल्हादराव. सगळा पैशाचा खेळ आहे. फक्त इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर पाहून घे जा. जिकडे बी ज्याचे बी नारे असन, ज्याची बी चर्चा असन, ज्याची हवा असन, पुरी ना काया पलट केली तर नावाचा वामनराव भिंगोटे नका म्हणजा. या गावात विकास थोडी पाहिजे. ह्या गावात पाहिजे दिमागदार माणूस. ज्यानं यायची ह्या गाववाल्याची नस पकडली, तो माणूसच इथं सरपंच बनून टिकू शकते. गेल्या 3 वर्षापासून म्हटलं मी ह्या गावाचं पुरा पंचांग काढून ठेवला आहे माझ्यापाशी. मला माहीत आहे कोणता माणूस कसा आहे आणि कसा आहे नाही. म्हणून मला राजनीती कोणी शिकवावी नाही आणि माझी राजनीती कोणी करावी नाही. मी पैसे सांग ना तुम्हाला किती पाहिजे. प्रचार प्रसारालेच म्हणून राहिलो मी.
पैसे सांगा फक्त तुम्हाला किती पाहिजे तर. पैशाचा विषयच नाही ना. कसं आहे, तुम्ही जर पहिले म्हटलं असतं ना मले, तर मग आम्ही दोघं जण तुमच्याच पार्टी देत होतो. मोहनले खाली उभं करत होतो. तुम्ही पैसे सांगा किती पाहिजे तर. मला माहिती आहे ना तुम्ही पैशाचे लालची आहे ना. पार्टी काय तुम्ही तर माणूस बदलून टाकता. सांगा किती पैसे किती पाहिजे फक्त सांगा. 5 लाख रुपये घेऊन जाईन त्या काय म्हणालो म्हणून दे. आखरी तर आपल्याला माहितच आहे काय म्हणा लागते तर. 5 लाख रुपये घेऊन जा म्हणा चला. अरे हा पण अंगावर नाही बसली पाहिजे ना ही गोष्ट. हे पान आहे का मोठं का तोंडात तोंडात करू पान खाऊ दे पहिले मला. झाला का तुमचं पान खाणं? आता घ्या महत्वाचा विषय घेता आता. बोला पैसे किती पाहिजे सांगा पटकन. बरं जाऊ द्या. आता तुम्ही एवढा फोर्स करू राहिले तर तुम्ही 5 लाख रुपये देऊन द्या. 5 लाखात आम्ही तुमचा प्रचार प्रसारही करतो आणि तुम्हाला निवडून याची गॅरंटी घेतो. थोडीफार जास्त नाही, थोडीफार घेतो. 5 लाख रुपये घेऊन राहिले आणि त्याच्यात तुम्ही गॅरंटी नाही घे नाही का आम्ही निवडून येईन का नाही येईन तर. मग काय कामाची गोष्ट तुम्हाला 5 लाख रुपये देऊन. तुमच्या पंचेचे 5 लाख रुपये घेईन आम्ही तर ते काय आमच्या पैसे ठेवीन काय. जेव्हा आम्ही गॅरंटी घेऊन राहिलो तर आम्ही सगळ्या लोकांना वाटूट करीन ना तुमच्या नावानं. कशी गोष्ट करू राहिले तुम्ही. तुम्हाला वाटायला का आम्हीच सुन राहिलो. कसं थोडी जमणार आहे. अरे सगळ्याला वाटूट करायला लागन, पटवून द्या लागन. भरोशाचा माणूस आहे, हे आहे ते आहे, विकास करण हे करण ते करण. हां नवीन नवीन काहीतरी उद्योगानं असं सांगा लागन नाही काय. जसं आता मोहनदापासून पैसे घेतले आम्ही. मोहनदापासून घेतले आम्ही 15 लाख रुपये. 15 लाख रुपयात पहिल्या दिवसपासून तर आखरीच्या दिवसपर्यंत पुरा खर्च आमच्या इकडे आहे. मग आता काय सकाळची तुम्ही रॅली नाही पाहिजे का आजची कशी होती. आपल्याही रॅलीत नाही बाया माणसं तेवढ्याच लागन. सांगा मग देतो मी तुम्हाला पैसे. नाही 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 उद्याची काही गॅरंटी नाही आहे. उद्या मेनका हागेची रॅली आहे. मग प्रचार प्रसाराची उद्या बाया भेटणं मुश्किल आहे तुम्हाला. पोट्टे भेटून जाईन. पोट्टे आण तुम्ही. पोट्टे कोण्या कामाचे बे. हा फक्त नारे लावून ते लोकांना दिसले नाही पाहिजे का गर्दी. एवढ्यासाठी मला 5 लाख रुपये द्यायला पुरण का तुम्हाला. तुम्ही गॅरंटी नाही घेऊन राहिले का मी निवडून येईन का काय येईन तर. गॅरंटी घेसान तर 5 लाख रुपये देतो मी. नाही ना गॅरंटी कशी घेणार आहे. नाही कर बा सोन्या गॅरंटी कशी काय घेऊ आपण. मोहन दाले बी सांगितलं आहे हे 15-20 लाख रुपये त्याला चालले याची गॅरंटी काही नाही. पण आपण हिंमत जेवढी पाहिजे तेवढी लावू. कारण तिकडे तात्या बी उभा आहे. मग पण तात्याचं फेल गेलं काम. आम्ही जशी आज सकाळी रॅली काढली झाले तात्याचे जे बी होते मतदान देणारे ते पुरे आपल्या इकडे आले. बरं जाऊ द्या. हे प्रचार प्रसारासाठी जे पोरं आणसा त्याचे पैसे किती घेतात सांगा. त्याचा चालू आहे 700 रुपये रोज. 700 रुपयाच्या 1 रुपये कमी नाही घेत ते. 700 द्यायचा आणि त्याच्यावरचे 50-50 आम्हाला लागेल म्हणजे 750 रुपये. काय पागल झाले का तुम्ही. 750 रुपये रोज कायले म्हणते 750 रुपये रोज. हा काही इले काय हो. 700 रुपये देईन मी आणि त्याच्यात तुमचं बी आलं काय होय ते. कसं करतं रे सोन्या. 700 रुपये म्हणून राहिला गडी. घेऊन घे ना. 700 रुपये कुठून येते. आपल्याला तर कमाईशी मतलब आहे नाही. ढोल ताशे लागन काय. वा वा त्याच्याशिवाय काम जमते काय. ढोल ताशे लागन ना आपल्याला. ढोल ताशे सांगून देतो आरिफचे त्या वळगीचा आहे तो. त्याचे सांग पैसे किती द्या लागन. त्याचे पैसे सारखेच ठरलेले आहे. तो म्हणते मला काही घेणं देणं नाही. 5,500 रुपये तर 5,500 रुपये. त्याच्या आडाने बी कमी घेत नाही तो. आणि त्या दिवशी त्याला मेनका हागे याच्यात जाणं आहे आणि तुमच्या याच्यात येणं आहे. आणि मला वाटते वामन भिंगोटे काढणार आहे. मग झालं 3-3 याच्यात लावा लागते त्याला. सांगा मग कसं आहे तर. त्याचे 5,000 रुपये देतो आणि याचे 700 रुपये रोजानं. उद्या पटकन सकाळी तयार राहायचा. तुम्ही याचा नारे लावाले तो तुम्हाला 1,000 रुपये रोज देतो. पक्क तर तुम्हाला सांगत नाही. पण जर सकाळी जमलं आमचं येणं तर येऊन जाईन. कशा आहे ऑर्डरला आहे आमच्या मागं. त्याच्यानं कसं आहे आम्हाला टाईम नाही आहे. आणि थोडं कसं मोहनदाच्या मीटिंग आता चालू आहे ना तर त्याला टाईम द्या लागते ना. देणार तर मग पैसे तर द्या. आणवा परमिला पैसे घेऊन ये बरं तिकडून. 30,000 रुपये पुढे 30,000 रुपये मोजून घे. मोजाचा काय त्याच्यात. भरोशाचे माणसं आहे तुम्ही. या 30,000 प्रचार आणि प्रसाराचा कार्यक्रम तुमच्या इकडे आहे. हा उद्या सकाळी मला हजर लागन सगळेजण. तुम्हाला म्हणून राहिलो 5 लाख रुपये घ्या सारखे सारखे आणि मला सरपंचपदी तुम्ही बरोबर सेटिंग लावून द्या. म्हणजे बा मानावाचा प्रचार प्रसार करा मोहन सोबत घुमून. तुम्ही नाही म्हणून राहिले. बस रस्त्यानं जा येऊ राहिलो. हा तिथंच ना. बरं येतो. काही चाय पाणी घेता. नाही आता तुम्ही सरपंच निवडून आल्यावर डायरेक्ट म्हटलं जेवणच करीन तुमच्या घरी. येतो मग. उशीर उराला फोनावर फोन येऊ राहिले. कामाचे आहे काय दोघं जण का बस असेच आहे. कामाचे म्हणजे मोहनची रॅली नाही पाहिली का त्या. कोणच नाही काढली. एवढी मोठी रॅली काढली ते ना प्रचार प्रसाराची. सगळ्या गावात बोंब चालू आहे का मोहन एवढी रॅली नाही काढली म्हणून. मी तर पस्तावू राहिलो. मी जर यायला पहिले आपल्या याच्यातनी घेतलं असतं ना. हा आपल्या पक्षातनी तर बस 1 नंबर काम होऊन गेलं असतं. निवडून बी येऊन जातो तुम्ही. आता काय माहित काय होते तर त्याला म्हटलं मी 5 लाख रुपये घ्या आणि आपलं काम करा मोहन सोबत राहून. नाही म्हणून राहिले. अरे चेते पैसे घ्यायला नसते पुरले का आपल्याला. 5 लाख रुपये देऊ राहिला होता ना. हा आणि आखरीच्या दिवशी तर माहितच होतं तुला काय बोलायचं आहे त्याला. अरे नाही ना लेका सोन्या तू सगळ्या गोष्टीत हुशार निघाला. पण या राजनीतीत हुशार नाही होऊ शकत तू. गोष्ट कशी आहे. हा 5 लाख रुपये देऊ राहिला होता. तात्यापासून मी किती रुपये घेतो. हा मोहन दादा केलाच आपण ना. 10 लाख रुपयाचा गाला झाला तो. 5 लाख रुपये पुरा खर्च आहे. 10 लाख रुपये आपल्या खिशात आहे. पण हे जे आहे आता तात्याले पाहिजे किती रुपयात डचू दे तुम्ही. आता हा जो झटका दिला आपण सकाळी तर तात्याचा फोन आपल्याला 10-11 वाजेपर्यंत आज येणंच आहे. कोणत्या हालतीत येणं म्हणजे येणंच आहे.
पण तुला गॅरंटी आहे का तात्या फोन करून म्हणून? अरे मला त्याला का 150% गॅरंटी आहे का तात्याचा फोन येन म्हणजे येन. 10, 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत पाहून घे, तात्याचा फोन ठेवलेलाच आहे. हो, एवढी मला 150% गॅरंटी आहे. कारण तात्याला जो सकाळी झटका बसला ना, तात्याजी जे होते मतदान करणारे, ते मोहनदाच्या इकडे आकर्षित झाले ना गर्दी पाहून. म्हणून चल आपल्याला फोन कोणाचा आलता? वामनराव भिंगवटेचा. चल लवकर, आता तिकडे बी जरासं पैसे जमा करणं आपल्याला. तू मागं बस, आता मी चालवतो गाडी. बसला ना सोन्या बरोबर? हा, चालू दे गाडी. अबे होईल की ते, पडत नाही गाडी. काय लेका तू बी? अरे नाही पडत ना, माझ्यासोबत आहे ना तू, भेटा काय ले? अबे पडलो ना लेका, पुरा पॅन्ट फाटन ना मागचा माया. काय लेका तू बी? किती वेळ लागते म्हणे पोट्ट्याले याले? लय वेळ झाला ना आता. येऊन राहिलो म्हणे, रस्ता नाही म्हणे. इकडे या ना, तिथून काय बोलणार आहे मी? इकडे या. बोला वामन काका, काय म्हणता? कशी काय आमची आठवण काढली दोघांची? आठवण म्हणजे मोठ्या माणसाची आठवण लायना माणूस काढतेस. हा, राजनीतीतले चाणक्य आहे दोघं जण तुम्ही. तर काय म्हटलं, कसं काय प्रोसिजर? कायची प्रोसिजर म्हणून राहिले तुम्ही? काही समजून नाही राहिलं. डायरेक्ट बोल ना, आपलेच आपण आहे ना इथं सगळे जण. काय आहे त्याच्यात? बोला. आपल्याला मोहन सारखा प्रचार प्रसार करायचा आहे. सांगा काय कसं आहे त्याचं वालं? ते तर होऊ नाही शकत आता. कारण कसं आहे, उद्या मेनका हागे बी काढू राहिली हा आपला प्रचार प्रसार, आणि इकडे जग्गू माकोळे काढू राहिला. त्याच्याच्यानं कसं आहे, होऊ नाही शकत. आज नाही होऊ शकत. मग कोण भेटन आपल्याला प्रचाराले? आता सध्याच्या घडीले उद्या पाहिजे आपल्याला सकाळीच. माणसं बी खाली काही आहे नाही, पण त्याच्यातले मी तुम्हाला माणसं ऍडजस्ट करून देतो. पण माणसं 1000 रुपये रोज म्हणून राहिले. कारण कसं, तिकडे जग्गू माकोळे बी मागू राहिला आणि इकडे मेनकाबाई मागू राहिली. तुम्ही म्हणत असाल तर करून देतो तुमच्यासाठी. सांगा. एक तुमच्यासाठी ऑफर आहे, दोघांसाठी. पैसे मनसान तेवढे देतो, तुम्ही फक्त शब्द बोला. काय म्हणून राहिलं तुम्हाला? तुम्ही फक्त शब्द बोला, पैसे तुम्हाला जेवढे म्हटलं तेवढे देतो. तुम्ही आपल्या पार्टीतनी येऊन जा सारखे. दिले का चेत्या? एक नंबर काम आहे ना. हा, जेवढे म्हटलं तेवढे पैसे देतो म्हणते ना. मग काय त्याच्यात? तसं नसते ना रे बा सोन्या. हा, तसं नसते ना. घेऊन घेशील, हा त्याला म्हणशील का 10 लाख रुपये पाहिजे, तो देऊन बी देईन. पण मग कसं करशील तू? सांग ना, विचार करणं. अरे येणारी पार्टी पाहिजे ना. ह्या माणसाचं तर नाव बी नाही आहे, कोणीच नाव नाही काढू राहिलं. मग कसं करशील? आता तात्यापासून आपण ह्याच्यानं करू राहिलो हा का? तात्याचे आपल्याला फुकटाचेच पैसे भेटते, कारण तात्या येणारी शीट आहे. तात्याची चर्चा सगळ्या जिकडे आहे. आणि मोहनदाची आपण केली चर्चा आता सकाळी मिरवणूक करून. म्हणून ह्या दोघांपासून पैसे खाल्ले तर आपल्या अंगावर कोणती गोष्ट येणार नाही. समजला? कारण याले जिथेपर्यंत मत आले तर म्हणता येते का आता बा बाकीच्या नजन दिले. पण ह्या माणसाचे कुठं पैसे घेतं? ह्या माणसाचं कुठंच नाही आहे ना. काय करतं पैसे घेऊन? हा, हे लेण्याचे देणे पडून जाईल. म्हणून राहिलो, फक्त प्रचार प्रसाराचे पैसे घेऊ शकतो आपण, आणि लय माणसं देऊ शकतो. ते बी थोडेफार, जास्त नाही. नाही ना, आता नाही जमत ते वामन काका. तुम्ही लय उशीर केला. तुम्ही जर पहिले म्हटलं असतं तर आम्ही मोहनदाले उभं नसतं ठेवलं, मग तुमच्या इकडे होऊन जात होतो. कसं आहे, आता मी मोहनदाले उभं केलाय आणि मोहनदाची चर्चा बाकी सगळे इकडे आहे, आणि तात्याची बी चर्चा आहे. त्याच्याच्यानं कसं आहे, आम्हाला थोडंसं रिस्की वाटवालं. पण आम्ही तुमचं प्रचार प्रसाराचं काम करून देऊ शकतो. त्याचे लागेल आम्हाला 60,000 रुपये. 60,000 काय येईन मग? ते ढोल ताशे तुमच्या जिकडे घेऊन घ्या. 60,000 सगळं कॉन्ट्रॅक्ट घेऊन घ्या. सगळं ढोलताशी बी आणि प्रचारासाठी माणसं बी. हा, तुम्ही काय लोड घेता? आणि काय आहे, तुमचा तो ॲटो आला ना, ॲटो बी आला त्याच्यात. ॲटोचा जो प्रचार प्रसार करणार आहे ना, तो बी आमच्या याच्यात आला. 60,000 सगळा ठेका. तुम्हाला तर म्हणून राहिलो, पण आता तुम्ही काय ऐकून राहिले. ठीक आहे, मग 60,000 रुपयात आलं ना सगळं. चला, दिले तुम्हाला 60,000 रुपये. ठीक आहे, फोन पे करतो तुम्हाला. तोच होय ना फोन पे नंबर? हा, फोन पे नंबर तर तोच होय, पण कॅश दिले असते तर म्हटलं बरं झालं असतं थोडंसं. कॅश दिले तर कसं मी तुम्हाला म्हणू नाही शकन, पण फोन पे केलं तर माझ्यापाशी सबूत राहीन का मी तुम्हाला 60,000 रुपये दिले होते. म्हणून तुम्हाला फोन पे करतो. बरं, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हॅलो, कुठं आहे रे सोन्या? तात्याचा फोन आहे, तात्याचा. 1 घंटा लागते मला, 1 घंटा. बैलबंडी बशी आहे, काम आहे तुमच्यासोबत दोघांसोबत. 1 घंटा लागते, 1 घंटा. 1 घंट्यानंतर येतो. बापा, असे कोणते कामं करू राहिले तुम्हाला? 1 घंटा लागू राहिला. लवकर या जराशे. हा, येतो. आज म्हटलं दिवसभरापासूनच फोनावर फोन चालू आहे वाटते, जसा प्रचार प्रसार झाला मोहनदाचा. नाही हा, तसंही म्हटलं चालते. आता जेले बी प्रचार प्रसार करायचा आहे, ते आम्हालाच फोन करू राहिले ना. त्याच्यानं कसं आम्हाला बरोबर ऍडजस्ट करावं लागते सगळं. चला, येतो मग काका. हा, या सकाळीच लागन मला सगळे जण. टेन्शन नका घेऊ तुम्ही त्याचं. हे ना कौन मापासून पैसे नाही घेतले माहिती आहे तुम्हाला? यायले माहीत आहे आपली शीट जे आहे ते येणारी नाही आहे. ते येणाऱ्या शिटीपासूनच पैसे घेऊ राहिले. त्याला माहीत आहे तात्याले मत देते, आणि आज सकाळी असं घडवलं येई ना का मोहनले मत देन, आणि बाया जे आहे ते मेनकाले मत देन, आणि बायाच्या ह्याच्यातले मेनकाच्या ह्याच्यातले पैसे खाते. हे असं दिमाग लावते. आता हे पाहिजे तुम्ही, मेनकापासून बरोबर दिमागानं पैसे घेन म्हणजे घेन, एवढी गॅरंटी आहे. त्याला माहीत आहे आपण येणारी शीट नाही आहे. आणि तो जो आहे जग्गू, तो येत नाही. आणि तो तर एक तिकडे अलगच राहिला, तो गावाच्या बाहेरचा. त्याची आहे उद्या, त्याची आहे म्हणते उद्या प्रचार प्रसार. सांगा त्याच्या मागं कोण आहे? मलाच नाही समजू राहिलं. तो एकटाच प्रचार करण काय तर. मग आपलं कसं करावं म्हटलं? तुम्ही तर राजे हो, वावर गांठून दिलं. कसं करसान मग आता?
वावर कसा येईन आपला वापस? ते पाहू ना आता कसं काय यंतं. त्याचं डोकं लावा लागेल ना थोडंफार. तात्याची न मोहनची लय हवा आहे ना गावात. त्या हिशोबानं आपल्याला आपला खेळ खेळायला लागेल आता. अर्धा घंटा झाला आधी यायचे आहे. 1 घंटे बाद येतो म्हणे. कोणते कामं करू राहिले असे काय माहित. सीझन आहे ना त्याचं आता पैसे कमवायचं. हा हे जे राजकारण आहे, राजकारण म्हटलं का त्याचे पैसे नोटा कमवायचं सीझन लागलं सोन्यांचे त्याचं. चांगले पैसे जमा करतील ते. हो अरविंद राव मदन भाऊ, तुमच्या दोघांचं काय आहे म्हटलं? हा जे सकाळपासून भिडता पेपर वाचाले, तर जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत पेपर वाचता तुम्ही. काय करता काय म्हटलं पेपर वाचून? हा का स्पर्धा परीक्षा देऊ राहिले काय? अरे स्पर्धा परीक्षा नाही, पण आपल्याला कसं मोबाईल जास्त समजत नाही ना, तर मग आपलं पेपरात पाहा काही ना काही न्यूज. टीव्ही तर काही पाहत नाही आपण. घरी टीव्ही पाहिले जातो म्हटलं तर तिकडे सासू सुनेच राहते. हा ते नाटकं चालू द्यायचे, तर मग आपलं पेपरात राहा. तसा दिवसाचा टाइमपास होऊन जाते आपल्या पेपरात नाही वाचून. आणि नवीन नवीन खबरा माहीत पडते. हे पा एका जणाचा मर्डर झाला म्हणते इथं, हे पाहून घ्या. आपल्या 2 गाव सोडून आहे नाही काय, पाचलं गाव तिथचं पा. आणि तुमचं मदन भाऊ, तुमचं काय आहे म्हटलं? अरे मला तर मोहनच्या इथं पेपरच वाचायला नाही भेटला. सकाळपासून त्याचा पांटेला बंद आहे. संध्याकाळी गेलतो तर संध्याकाळी बंदच आहे. चांगला झोपला वाटते तो. घुमला थकला तर चांगले पाय दुखू राहिले असं चांगला पसरला. कायले उघडते पांटेला नाही, त्याच्या पांटेला तर वाचला का मग आपण हे वाचत नाही इकडे. सोन्याले आणि चेतले इथं कायच्यासाठी बोलावलं मग तात्या? आता झालं ना, त्या दिवशी चालताना तुम्ही नील करून टाकलं ना का 3 लाख रुपये देत नाही म्हणून. मग आता कायले बोलावलं अधिक? अरे त्या दिवशी लय मोठी गलती केली म्या. आणि आपण सगळे ना 3 लाख रुपये त्याला देऊन द्यायला पुरले असते. 3 लाख दिले असते तर एवढं मोठं ते ना मोहनची रॅली काढली नसती आणि मोहनचा प्रचार प्रसार केला नसता. आज सकाळी जो मोहनचा प्रचार प्रसार झाला, जे लोक मला मत देऊ राहिले होते त्याच्या तोंडातून मोहनचा नाव येऊ राहिलं होतं. आता काय करावं सांगा. म्हणे मोहन बी पोरगा मला चांगला वाटते म्हणे. त्याच्या मागे लोकसंख्या पाहून, त्याच्या मागे पब्लिक पाहिली ते ना. बाया होत्या, जवान पोरं होते आणि आमच्यासारखे होते बुढे बाडे. त्याच्या ज्यानं काम ऐकलं ना पुरं. आपण नसल्या भानगडीत पडलो, त्याला पैसे देऊन द्यायला पुरलं असते. आपण जिथं तिथं आपलं डोकं लावतो आणि मग हे असं काम करून घेतो नाही काय. ते दोघं म्हणे ना स्वतःहून 3 लाख रुपये द्या म्हणे. मोहनच्या प्रचार प्रसारमध्ये तुमचावाला कार्यक्रम करून टाकतो म्हणे, म्हणजे तुमचा प्रचार करतो म्हणे. तर आपण न बी आपलं डोकं लावलं आणि झालं आपलं काम. आता जमन असं वाटते का तुम्हाला काम? मला नाही वाटत ते आता हाव म्हणून तुम्हाला. एक तर हाव म्हणून बी तर मग पैसे जास्त मागा. अरे इकडे तिकडे मग पैसा खर्च केल्यापेक्षा दोघायला द्यायला पुरते ना. हा हे करून टाकते सगळं सेटलमेंट. इकडे तिकडे बरोबर लावते ते, असं म्हणणं होतं. आणि कसं आहे, निवडून जर आलो आपण तर आपण गावाचा विकास करू. आणि गावाच्या विकासासाठी महापच्चे जर 10-15 लाख रुपये जात असेल तर मी लावायला तयार आहे. निधी आली मी त्याच्यात तर घेऊनच घेईन आले 10-15 लाख रुपये. पण जर गावाचा विकास जर चुकीच्या माणसाच्या हाती गेला तर अधिक आपल्याला तेच भोगा लागन जे आपण आतावरी भोगत आलो. म्हणून माय म्हणणं आहे की मी 10-15 लाख रुपये गावाच्या विकासासाठी पाहत नाही. काय म्हणता तुम्ही? तात्या त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला उभं केलं, हेच कारण आहे का तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे बी पाहत नाही. गावाच्या विकासासाठी कोणाचं काही कमी जास्त झालं तर त्यालाही देऊन देता, मागतही नाही. त्याच्यात आमची सगळ्याची इच्छा झाली का तात्यासारखा माणूस या गावाला भेटणं, सरपंच, हे लय मोठा भाग्याची गोष्ट आहे. समजले? म्हणून आम्ही तुम्हाला उभं केलं सगळ्यांना. नाही तर काय कारण आहे मग तर पायलीचे 50 पडले इथं. त्याला नसतं आम्ही सपोर्ट केला, तुम्हाला काय म्हटलं असतं जोर जबरदस्तीनं. हेच कारण आहे. बाकीचे कसे आहे का स्वतःच्याच भल्याचं पाहिजे, गावाचं भल्याचं पाहत नाही. आता तात्या तुम्ही म्हटलं, तोंडानं म्हटलं तर मी 10-15 लाख रुपये गावाच्या विकासासाठी पाहत नाही. पण असे बाकीचे नाही म्हणत ना. बाकीचे काय म्हणते, आता जर 10-15 लाख रुपये लावून राहिलो असं, जर सरपंच निवडून आलो तर पुरे पैसे मीच खायन बस. आणि हे छोटे मोठे कामं करा दिवसासाठी असं आहे. पण आपल्याला असं नाही पाहिजे तात्या. तुमचा जो विचार आहे तो सगळ्याला पटलाय आम्हाला. जे बुजुर्ग आहे गावातले त्याला पटला आहे. चान्सेस आहे तुमचे निवडून याचे. पण आता मोहन जर म्हणत आला, आणि आता त्याच्यानंतर काय होते आपल्याला माहित नाही. पण मोहननं तुमचे मतं खाल्ली म्हणजे खाल्ली 100% आहे. कारण सकाळचा जो त्याचावाला प्रचार प्रसार निघाला त्यानं गावातनी लय फरक पडला. आणि तात्या एक लक्षात ठेवा, आता जर निवडून नाही आले तर इथून काही वर्ष झालं आपल्या गावाचा विकास ठप्प होऊन जाईल. कोणीच टेन्शन घेणं नाही. कास्तकाराचं मरण होईल. जसं आता झालं ना, इथं केमिकल फॅक्टरी आली आणि आपल्या वावराला बी धोका आला. ते तर कमी प्रमाणात होतं. आता तर असं येईन का कोणाच्या मनानं ऐकन बी नाही. म्हणून कसं आहे, पैसे गेले चालते, आम्ही देतो आमच्या बच्चे 2-2, 3-3 लाख रुपये. पैसे किती काही खर्च झाले चालते, पण तुम्ही ह्या वेळेस सरपंचपदी निवडून आलेच पाहिजे. त्याच्यासाठी पैशाचा लोड घेऊ नका. त्याच्यासाठी सोन्यान चेताले बोलावलं मी. त्याच्यासाठी बोलावलं का आता जे आपल्या मिटिंगा होय त्याला विचारतो कशा काय घेऊ, कसे लोक मला मतं देन ते सगळं विचारतो मी त्याला. आणि मोहन बी आपलाच माणूस आहे. मोहन बी निवडून आला तर काही नाही. पण मोहनची जर पैसे पाहून नियत फिसलली तर मग कसं करा. त्याची नियत पलटून जाऊन त्यानं म्हणा आता तर पैसा दिसू राहिला, आता गावाचा विकास काय करायला लागते. हा जसे बाकीचे आहे 5 वर्ष पैसे खाऊन घेतले आणि काय करायला लागते, काय घेणं देणं. तसं जर मग याचं झालं तर असं मला वाटते. आणि मोहन कसा आहे, पैशाचा लालची आहे. तो ज्या टाइमले 15 लाख रुपये यायला देऊ राहिला का जा तुम्हाला वाटते तेवढे पैसा खर्च करा. सोन्याले आणि चेत्याले पाहिलं नाही का, पहिल्या दिवसचा जो प्रचार प्रसाराचा खर्च होता त्याचा तो होता म्हणते 1 लाख रुपये. विचार करा आता तुम्ही. अरे असं नसणार तात्या, मला तर वाटते का चांगला होता. 1 लाख रुपयानं काय होते, 1 लाख रुपयाचं असं काय किती मोठा तामझाम काढला होता ते ना. बाया किती मोठ्या, हा अरे बाया होत्या, माणसं होते, पोरं होते, हा
आणि मेन म्हणजे सगळ्यात मागीचे सोन्यांचे त्या होते ना त्याच्यातनी. मला तर विचार इथं पडला का मा घरची बाई कोणा मागं घुमत नाही, ह्या सोन्याने आणि चेत्यानं कसं पटवलं तिले आणि कसं ह्या बायाले पटवलं मला हेच तर नाही समजून राहिलं. ते सगळे मेनकाच्या मागं फुकटात घुमणारे होय. त्या म्हणे आम्ही कोणाच्या प्रचार प्रसाराला येत नाही म्हणे. सांगा, मी म्हटलं होतं तर यानं काय काय पट्टी पळवली हा, आणि काय केलं का काय काही समजून नाही राहिलं मला. ए मोहनच्या याच्या पुरी गँगच्या गँग होती. मी तर विचारात पडलो असं कसं झालं म्हणून हे. हा, माझी बायको तुम्हीच पाहिली ना आता. काय म्हणे शांता, जा आपलं काम करा म्हणे. सांगा आता काय करा. सोन्यांचे ते आपल्या याच्यात जर असताना तर आपण ना आताच फटाके फोडले असते, झालो आपण सरपंच म्हणून. पण माय कसं वाटू राहिलं, मी कुठं भेलो आता का सोन्यांचे ते त्याच्या याच्यात आहे, मोहनच्या याच्यात. आपल्याला अंदाजही नाही लागू दिला त्याने एवढं मोठं प्रचार प्रसाराची रॅली काढली बा मोहनची. मी तर हपचप झालो. हा, काय समजून नव्हतं राहिलं मला तर. मी विचारात पडलो ना बा का हे असं कसं झालं. मी म्हटलं का 3 लाख रुपये त्याला देऊन द्यायला पुरले असते. नाही, आपण आपलं डोकं लढवलं इथं. आपलं डोकं आपल्या कामात नाही आलं आता. आणि का होता त्या हे जाऊ द्या. आणि मोहन आणि सोन्या यांचे त्या जर आपल्या पार्टीतून असतात तर मग कसं. अरे मग तर विषयच नसता राजा. शाहरुख या मग तर आपणच सरपंच असतो. मग तर कोणीच नसतं. मग कोणीच नसतं, कारण सोन्याचे त्या मेन आहे कारागीर. असं समजा का जो मग आपण म्हणू ना शिकला सवरला आहे त्याला आपण निवडून दिलं, तो जर आता सरपंच असन तर हे सोन्यान चेत्याच्यानं होय. सोन्यान चेत्यानं कमीत कमी 35-30 लाख रुपयाचा गाला गेलता. म्हणजे मागितले होते तुम्हाला निवडून देतो म्हणे. आणि यानं सगळ्या गावात पेरला शिकला सवरला आहे, चांगला आहे, शिकला सवरला आहे, चांगला आहे, गावाचा विकास करते. त्यानं गावाचा विकास तर नाही केला, त्यानं त्याचाच विकास करून घेतला आणि त्याचं नावही विकासच होतं. सांगा. आणि सोन्यांचे ते तुम्हाला माहित आहे कशा आहेत ते. म्हणते गावाचा विकास हो नाही हो, आमच्या दोघांचा विकास झाला म्हणजे बस आहे, आम्हाला काय घेणं नाही म्हणते. आता प्लॉट घेऊन राहिले वाटते ते आणि वावर घेऊन राहिले सोन्यांचे त्या. पाहिजे तुम्ही आता हे इलेक्शन झालं का प्लॉट घेतो नाही तर वावर घेतो म्हणे. अरे बापरे, म्हणजे एवढे पैसे छापते हे. म्हणजे याचं काही समजून नाही राहिलं मला. आणि तरी म्हटलं तात्या तुमच्या वावरात कामाला येते ते. कायचे कामाला येते ते, काम पाहिलं नाही का त्याचं. जे काम करते त्याला काम नाही करू देत आणि फुकटाचे पैसे घेते. आणि त्याच्यात बी काही झालं म्हणते आम्हाला लागलं गिगलं तर ते सगळं तुमच्या जिकडे आहे म्हणते. सांगा बरं. आता सोन्यांचे त्याचा फायदा करून घ्यायला पुरते. कसा आहे सांगतो, कारण आता मिटिंगा व्हायच्या गावागावातल्या. मिटिंगा झाल्यावर आपल्या हातातून टाइम चालला जाईल, मग काहीच नाही करू शकत. आता हा टाइम बसलाय. आता हे तर गेला आपला सकाळचा प्रचाराचा, पण आता जो मिटिंगचा टाइम आहे, आता मिटिंगा होईन, हे होईन ते होईन, त्याच्यातनी आता आपल्याला बरोबर मतदान कॅप्चर करावं लागल. नाहीतर कसं हातातून गेलं रे गेलं तर आपल्या गावाचा विकास तर भुलून जा, आपल्या गावाची तरक्की भुलून जा. आता काय म्हणते काय नाही हे दोघायला येऊ द्या, तेव्हाच माहीत पडन. युवरायला त्या गाडीचा आवाज युवराला. चुपचाप राहा, चुपचाप राहा सगळेजण. दुसऱ्या विषयी बोला कोणता बी. नाही पण काही म्हणा, मोहनचा जो प्रचार प्रसाराचा कार्यक्रम होता त्याच्यात सगळं योगदान सोन्यांचे त्याचंच आहे. काय मोहनला समजते काही त्याच्यातलं. सोन्यांच्या त्याच हुशार आहे त्याच्यात, म्हणून तर एवढी मोठी प्रचाराची रॅली काढली मोहनच्या. नाही तर त्याची आहे का ताकद, त्याला का समजते याच्यातलं. सोन्यांच्या त्यासारखे चॅप्टर आणि हुशार मी आजपर्यंत गावात पाहिले नाही. हरभराच्या झाडावर बरोबर चढवू राहिले त्याच्याही आपल्याला. आपल्याला बाहेर समजू राहिले ते. लायण्याचं मोठं झालो आपण याच्यासोबत आणि हे आपल्याला आता सांगू राहिले नाही. चढवा चढवा आधी हरभराच्या झाडावर. नाही याच्या पहिले गोष्टी तुमच्या दुसऱ्या चालू होत्या. आम्ही ये लगे गाडीचा आवाज आहे तर सोन्यांचे त्या नाही तारीफ सोन्यांचे त्याची. चढवा आधी हरभराच्या झाडावर. PhD झाली आहे ना आमची. अरे आले काय तुम्ही? पाय आता तुमच्याच गोष्टी चालू होत्या. शाहरुख काका, हे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं हे कसं आहे, हे दुसऱ्यासोबत करत जा, आमच्यासोबत नको करत जाऊ. आमची तुमच्यासोबत राहू राहू PhD झाली म्हटलं. एका माणसाला ओळखतो, समजले काय. मला सांगू राहिले दुसऱ्या गोष्टी चालू होत्या. आम्ही ये गाडीचा आवाज आहे तर मग सोन्यांचे त्याच्या तारीफ करा. नाही बोला काम काय होतं तात्या, बोला मुद्द्याचं बोला काय आहे ते. टाइम कमी आहे आमच्यापाशी, सकाळपासून काम आहे आमच्या मागं. थांब ना रे, आले का घोड्यावरच येता काय. थांबा जराशे. आता बोलणं म्हणजे काय काय थोडंसं बोलणं आहे काय, महत्वाचं बोलणं आहे एकदम. हा तर मग महत्वाचंच बोला, फालतू बोलू नका. कसं आहे आता हे जे आम्ही ठेके घेतले आहे 3 जणाचे, त्याचाही प्रचार प्रसार करणार आहे ना आम्हाला. 3 जणाचे कोणाचे घेतले रे बा आता. जग्गू माकोडे नायलान दोरीवाला आणि आपला वामनराव भिंगोटे स्टील गिल्लासवाला. आणि आता मेनका हागेचा फोन आलता आम्हाला, आता तिले भेटायला जाणार. आणि सगळ्याचा एकच टाइम आला आहे दुपारी. आणि दिनकर पाटील रे आपला तो गावाबाहेरचा गिल्ली दांडूवाला, त्याचा काय आहे तो तर मनवाला जेले प्रचार आले याचा असं तर फुकटात या 1 रुपया खर्च करत नाही. मी म्हटलं भुलून जा, आले तर तुमच्या याच्यात पहिलेच गावातले तुमच्या विरोधात आहे म्हटलं. किती रुपयानं घेतले मग ठेके. नाही ते नाही सांगू शकत, ते नाही सांगू शकत. त्याच्यासाठी मी माफी मागतो तुम्हाला तात्या, ते नाही सांगू शकत. तुमचं काम सांगा कोणतं होतं तर. आपलं जमन नाही का म्हटलं डबल. हा आपलं प्रचार प्रसाराचं कसं आहे राजा, मला खरंच रे गावाचा विकास करायचा आहे. आपलं गाव लय मागं गेलं सोन्यांच्या त्या. आणि कसं आहे तुमच्या सल्ल्याशिवाय मी ते काम करू नाही शकत. कारण तुम्ही कशा आहे, तुमचं जेवढं डोकं लागते तेवढं डोकं माया लागत नाही. तात्या आमचं कसं आहे, गावाचा विकास हो नाही हो, पहिले आम्हाला आमच्या दोघांचा विकास करावा लागते. समजले काय. आम्ही घरचे काही पुरे आहे नाही. काय वाटते तुम्हाला तर सांगा ना मग. सांगा तुम्ही रक्कम सांगा फक्त किती पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे. एकच शब्द बोलतो, तुम्हाला पटलं तर बोल जा समोर, नाही तर मग आम्ही चाललो गाडी घेऊन. जास्त काही बोलू नका आणि कमी काही आम्ही ऐकत नाही. 10 लाख रुपये लागन पा, सगळं तुमच्या इकडे मेहनत घेतो आम्ही.
अरे बापरे, आता 3 लाख रुपयाचे डायरेक्ट 10 लाख रुपये? अबे 10 लाख रुपये कायले म्हणते? 10 लाख रुपये म्हणजे तात्या एवढा जणाले पैसे वाटणं काय मजा काय काय? आमच्या हाती उरणच काय? 50,000 रुपये उरण असा हिशोब म्हणून राहिलो मी. 10 लाख रुपये लागते तर तुमची सरपंचपदी निवडून पक्की आहे समजून जा. म्हणजे तुम्हीच निवडून येसान सरपंचपदी, एवढी फिल्डिंग लावतो आम्ही. आणि जर कधी मोहनले आणि तुमच्या दोघाले बी आमच्या पार्टीतनी सहभागी करायचं असले तर मग किती रुपये लागन तुमच्या तिघाले सांगा. एकच शब्द बोला आणि विषय बंद मारा. 25 लाख रुपये लागन अरविंद काका. 25 लाख रुपयाचा हिशोब बी देतो, कारण आम्ही 15 लाख रुपये मोहनदापासून नगदचे घेतले आहे इकडे तिकडे खर्च करासाठी. त्यातले 3 लाख रुपये गेले, आता उरले किती? 12 लाख रुपये. हे त्याला आम्ही त्यातले 10 लाख रुपये वापस देईन, 2 लाख रुपये आम्ही दाबन, जे आहे तुम्हाला सारखं सारखं सांगू राहिलो. आणि त्याला वरतं द्या लागेल ना काही ना काही, तर त्याला द्या लागेल 10 लाख रुपये आणि 15 लाख रुपये आम्हाला घेऊन घ्या लागेल. हां, असा हिशोब राहील. पहा तुम्हाला काय पटते. फुल तुमचाच प्रचार प्रसार करीन आम्ही. आणि जेवढे बी मोहनदाचे मतं आहे ते तुम्हालाच भेटन, कारण मोहनदाले बसवणार आहे ना आम्ही. मोहनदानं जर माघारी घेतली म्हटलं का तात्याला सपोर्ट आहे, तर जो बी समजा आता एवढा मोठा तामझाम केला मोहनदासाठी, त्याचा फायदा कोणाला होईल? कोणाला होईल सांगा तात्या तुम्ही? फायदा म्हणजे मलाच होईल. मोहन जर मागं हटला तर त्यानं जे आतापर्यंत मेहनत घेतली त्याचा फायदा मलाच होईल ना. आता तेवढे तर हुशार आहे तुम्ही, तेवढी तुमची अक्कल लढते. कारण आता तुम्हाला माहित आहे का मोहनदापासून धक्का आहे तुम्हाला, म्हणूनच तुम्ही आमच्या दोघाले बोलावलं. हां, आणि तुम्हाला हे माहित आहे का सोन्या आणि चेत्याशिवाय आपला पत्ता हलत नाही, म्हणूनच तुम्ही मला बोलावलं ना. बरं हे सांग मला आता का मीटिंगा कशा घेऊ मी? आता मला मतं कसे भेटन? ते फुकटात नसतो सांगत, त्याचे पैसे अलग लागते, समजले काय? ते सगळा प्लॅन आम्ही मोहनदासाठी बनवला आहे, मोहनदाले सरपंच बनवासाठी. तर तो प्लॅन तुम्हाला सांगून देऊन आम्ही काय करावं मग? पण तुम्ही म्हटलं गावाचा विकासात नाही तुमचा कणभर बी म्हटलं हात नाही आहे ना. हां, तुम्ही सपाच म्हणून राहिले का आम्ही पैशासाठी काम करू राहिलो? मोहनले उभं करून देण्यात नाही सगळ्यात मोठा हात तुमच्याच दोघाचा आहे. मोहन उभा नव्हता राहू राहिला सरपंच पदासाठी, तुमच्या दोघाचेच कारनामे होय. काहून केलं हे सगळं सांगा तुम्ही? काहून म्हणजे मोहनदा विकास करणार आहे असं थोडी आहे का? मोहनदा विकास नाही करणार आहे, पण मोहनदाच्या हिशोबानं विकास करा. त्याचे बी पैसे गेले आहे ना, तो नाही थोडी म्हणे आम्ही आहे ना त्याच्यापासून विकास करून घेणार. ते तर नाही सांगू शकत तात्या, कारण ते कसं मोहनदासाठी ठेवलं आहे आम्ही, का कसे आम्हाला मतं बरोबर कॅप्चर कुठून करायचे आहे आणि काय करायचे आहे आणि कसे भेटवायचे आहे ते आम्हाला बरोबर माहीत आहे. चला येतो, मेन का आगेले भेट नाही. तुम्ही पण एकदम बरोबर पॉईंट टू पॉईंट बोलले. पण अरविंदराव तुमचा शब्द न शब्द मग आता लक्षात येऊ राहिलं. अरे तुम्ही यायले दोघायले 10 लाख रुपयात खरीदल्यापेक्षा 25 लाख रुपये म्हणजे अधिक 15 लाख रुपये देऊन पूर्ण त्याचे मतच घ्या ना आपल्या इकडे ओढून, आणि आपल्यासाठी ते तिघं जण प्रचार प्रसार करण. सोन्या, चेत्या आणि मोहन्या. आणि मोहन्यानं जेवढं हे एवढं मोठं तामझाम करून ठेवलं आहे, हां, एवढा मोठा जो खर्च लागला आहे त्या हिशोबानं त्यानं 25 लाख रुपये मागितले. आणि 25 लाख रुपयेचा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय म्हणतो, तुम्ही जसे सरपंचपदी निवडून आले, जशी जशी निधी येईन गावातली तसे तसे थोडे थोडे तुम्ही तुमच्यासाठी काढून घे जा. हां, आणि जे बाकीचा पैसा आहे तो आपल्या गावाच्या विकासाले चालू दे जा. मला काही घेणं देणं नाही, 25 नाही, मी स्वतः एकटा त्याला 50 लाख रुपये बी देतो. काय म्हणतो, फक्त कसं आहे सरपंचाचं पद भेटलं तर आपले जे मोठे मोठे कामं राहते, जे आपल्याला कोणाही सोबत काम पडू शकते, आमदारकेसोबत, खासदारासोबत, हां, इकडे तिकडे कोणाही सोबत काम पडू शकते, तर आपल्या गावाचा विकास थांबला नाही पाहिजे. येले बोलासाठी कसं आहे एक तळपडता पाहिजे, म्हणजे बोलणारा पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या गावात विकासाच्या आणणारा पाहिजे. त्याच्यासाठी मी माझ्या गावातल्यासाठी मी 50 लाख रुपये बी खर्च करायला तयार आहे. म्हणून मी पैशाले पात नाही, त्याला 25 ना, त्याला 25च देतो. मोहनले घेतो, सोन्यालेंचे त्याला घेतो. आणि जर एवढं होऊन जर मी निवडून नाही आलो तर याच्यानंतर मी कधी त्या सरपंचपदी निवडून बी नाही येत, एवढं लक्षात ठेवा. तसं आहे आपल्याला लोकायले पैसे वाटणं आहे ना, तर मी लोकायला 1 रुपया बी वाटत नाही. यायले देतो. यायले कोण देतो? कारण हे आपले मतं फोडन, मला असं वाटते. हे कसं आहे, हा जो मोहन उभा आहे त्याच्यानं आपल्याला लय मोठा धक्का बसू शकते, म्हणजे आपली सीट याची ते नाही निवडून येईल. पण मोहनले जर आपल्या याच्यात घेतलं आणि सोन्यालेंचे त्याले, हे मास्टर माइंड माणसं आहे दोघं, सोन्यांचे त्या, हे एरियातली माणसातली जानकारी आहे यायले, हे आपल्यासाठी एकदम उत्तम होईल. त्याच्यासाठी काही विषय नाही. आणि का होता त्या, आणि जर तुमच्यापेक्षा एखादा समोरचा माणूस भारी भेटला, भारी म्हणजे पैशानं, का तो नुसतं लोकायले पैसेच वाटू राहिला आणि जे पाहिजे ते देऊ राहिला, तर मग तुमचे हे 25 लाख रुपये चालले जाईल ना. मी जे हे 25 लाख रुपये खर्च करू राहिलो, हे गावाच्या विकासासाठी करू राहिलो आणि हे गेले म्हणून करू राहिलो. हां, हे जर मी निवडून नाही आलो यावेळेस सरपंचपदी, तर याच्यानंतर तर मी कधी उभं राहीन नाही, एवढं लक्षात ठेवा. याच्यानंतर मी कधीच उभं राहीन नाही. आणि तुम्ही मला किती काय फोर्स केला तरी मी उभं राहीन नाही, कारण मग मी समजून जाईन का लोकायले विकास नाही पाहिजे. लोकायले पाहिजे फक्त आणि फक्त आपले घरं भराले, म्हणजे भ्रष्टाचारी. हे जर पैसे घेऊन जर मत देऊ राहिले असेल तर मग सरकारच हिशोब आहे. यायले विकास थोडी पाहिजे, यायले तर डायरेक्ट भ्रष्टाचार पाहिजे ना. आणि मग मापाशी जर कोणी बोंबलत आलं का हे नाही झालं ते नाही झालं, तर मी सारखं सांगतो तुम्हाला लटाला झोडपीन त्याले. चला आता झोपून राहू. उद्या मस्त मेनका, वामन, पाटील, हां, आणखी कोण उरला आहे, हां, माकोडे, हे 3 जण आता मस्त प्रचार प्रसार करणार आहे.
चुपचाप पहा काय होते तर आणि नंतर लागणार आहे मग आपली मीटिंग आहे. मोजून काय 5च माणसं पाठवली काय ना हे कोणता प्रचार करणं होय म्हणा हा काय म्हणून लोक माय काही समजून नाही राहिलं रे बाबा. अरे आज लई इकडले प्रचार आहे. तुम्ही जर एक दिवस अगोदर ठेवलं असतं तर काम जमलं असतं. आणि आज कसं आखरीची तारीख आहे त्याच्यानं आता तुम्हाला कुठंच नाही भेटन. जे आहे तेवढे चालून घ्या. चलो रे सामने चलो. या घराच्या बाहेर या. तुमच्या घरापाशी बा कोण आलं. भिकारी आला वाटते माय. हा थांब बाहेरच थांब. काय घेतं गहू घेतं तांदूळ घेतं का पीठ घेतं. भिकारी समजून आली का हे बाई मला. अरे मी भिकारी नाही होय. बाहेर या थोडंशा बाहेर या ना. भिकारी थोडी होय मी. अमाय मला वाटलं बा भिकारीच होय म्हणून विचारलं मी. बोला ना काय म्हणता. अरे बापा सरपंचपदी उभे आहे का तुम्ही. बरं 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 काय आहे तुमचं बोधचिन्ह. नायलॉन दोरी कायच्यासाठी हो हे दोरी. फाशी देता का त्या लोकांना दोरी ना. दोरी काय फाशी द्यासाठी असते काय काही आपलं. अरे एखादा जर डुबू राहिला असन तर आपण त्याला दोरीनं काढू शकतो वरतं. तसंच म्हणून राहिलो मी. आपल्या गाव डुबत चाललं हा त्याच्या बाहेरचे उरायले हे निवडून राहिले आपल्या गावात राहून. आणि आपलं गाव काय उरायलं. आपल्या गावाचा विकास उरायला काय नाही. तर ते दोरी तशीच आहे का आपल्या गावाचा विकास होऊन नाही राहिला. त्या दोरीले पकडून त्या गावाचा आपल्याला विकास करायचा आहे. म्हणून तुम्ही बटन क्रमांक 3 दाबून जग्गू माकोडे यांचं चिन्ह पाहून घ्या अधिक एकदा. नायलॉन दोरीचं बंडल याला तुम्ही बहुमतानं विजयी करा आणि मला सरपंच करा. एकडाव का मी सरपंच झालो ते दोरीचा बंडल खोलतो आणि जसा आपल्या गावाचा विकास डुबत गेला म्हणजे खाली गेला तो त्या दोरीच्या बंडलाला बांधतो म्हणजे दोरीला बांधतो आणि तो विकास मी वरतं काढतो. म्हणून माझं म्हणणं आहे का तुम्ही मला मत द्या. आणि आपलं कसं पैसेचं काम नाही आहे. आपण पैसे वाटू शकत नाही. बिना पैशाचा आपला जे आहे ते सरपंचपदी तुम्ही निवडून द्या. पाहून घ्या आपल्या मागं लोक आहे काय बाकीच्या वेळेच्या मागं लोक आहे. कारण त्याच्यापाशी कसा पैसा आहे. आपल्यापाशी पैसा नाही आहे. आपल्याला विकास करायचा आहे तो बिना पैशाचा करायचा आहे. आम्ही कसा विश्वास करू तुमच्यावर का तुम्ही आपल्या गावाचा विकासच करसान म्हणून. हा जो तो पौरालो सरपंच बनला का नुसतं आपलीच मजा मारते. हा आपलीच मजा मारते ना. जो तो पाहिला काय आता मागचा पाहून घ्या ना. हा येले द्या म्हणून चांगलं बहुमतानं विजयी केलं होय. असंच आश्वासन दे. काय करा मग आता. तुम्ही एक डाव भरोसा तर ठेवून पहा. एक डाव भरोसा तर देऊन पहा तुम्ही. तुमचे जर कामं अडले कोणते आणि गावातले जर कोणते कामं अडले या सरपंचानं या जग्गू माकोडेच्यानं एक बी जर काम अडलं तर माझं घर जास्त दूर नाही आहे जवळच आहे. बिंदास येऊन जायचं. अरे असेच म्हणता तुम्ही. एकदा विश्वास ठेवून पहा. अरे आता विश्वास ठेवला तर डायरेक्ट 5 वर्षानं का कुठं पाहू तुम्हाला विश्वास ठेवाले. हा तुम्ही तर विश्वासघात करून टाकता 5 वर्षात आमचा. आणि माया दरवाजा उघडा आहे असा आहे तसा आहे आणि इंग्लिश कुत्रा बांधून देता दरवाजाले नाही आणि तिथं कॅमेरा लावून देता. जर गावातलं कोणी आलं सर्वसाधारण माणूस काही नाही म्हणता घरी. हा कुत्रा सोडून देता आणि एखादा चांगला आला पैशावाला तर त्याला अंदर येऊ देता. असे काम आहे तुमच्यावाले. पाहिजे मध्ये कोणाचे मत द्यायचं आहे तर जा तुम्ही आता जा इथून. चला सोमरा चला रे. हे तर म्हटलं आपल्या घरासारखंच घर वाटू आलं आहे ना. हे घर आपल्या घरासारखं दिसू राहिलं सेम टू सेम. अरे बाई आली ओ जग्गू भाऊ बाई आली न ते. पाहिजे म्हटलं बटन क्रमांक 3 आहे नायलॉन दोरी. आपल्याला बहुमताने विजयी करा. सरपंचपदी उभा आहे. झाले का काही तुम्ही. हा डोळे उघडा ते पहिले. अरे घुमून फिरून का आपल्याच घरापाशी आलो का आपण. हे माय असं कसं झालं हे. सकाळीच म्हटलं दारू पिऊन आले का तुम्ही. हा अरे आपल्याच घरी तुम्ही घर नाही ओळखू राहिले का. काही समजून नाही राहिलं तुमचं. अरे इकडे काय मत मागू राहिले. समोर मागा ना मत. का रे तुम्ही सांगून नाही राहिले का हे माझ्याच घर होय म्हणून. काय ले काय हो तुम्हाला कायच्यासाठी ठेवलं रे. अरे आम्हाला वाटलं तुम्ही इथं भाड्या ना म्हणून इथं मागायला आले डबल मत. आम्हाला का माहिती तुमचंच घर होय म्हणून. जाऊ द्या चला समोर चला. तरी पाहिजे म्हटलं हा. जा निघा लवकर समोर. अरे सरपंचाच्या निवडणुकीत उभा आहे का रे. हा बरोबर ओळखलं तुम्ही. काय कसं आहे म्हटलं. बटन क्रमांक किती आहे निशाणी कोणची आहे ते सांग फक्त. मुद्द्याचं बोल फालतू बोल नको. बटन क्रमांक 3 आणि निशाणी आहे नायलॉन दोरीचं बंडल. अरे बापरे डायरेक्ट नायलॉन दोरीचाच बंडल घेतला त्या. मग काय विचार काय आहे मग. हा गावातल्या लोकांना का फाशी देता का त्या नायलॉन दोरी ना. हा अरे राजा सुची तर घ्यायला लागत होती. सुची तरी तुटते. डायरेक्ट नायलॉन दोरी ना फाशा द्यायला निघाला तुझं. हा अरे ते नायलॉन दोरी फाशी द्यासाठी नाही आहे. ते याच्यासाठी आहे का जे लोक फसले आहे भ्रष्टाचारातनी. हा जे करप्शन करू राहिले त्याला आपल्याला काढून फेकून द्यायचं या गावातून आणि गावातनी विकास आणायचा आहे. त्याच्यासाठी आहे ते नायलॉन दोरीचं बंडल. फाशी काय द्यायला लागते कोणाला. अच्छा त्याच्यासाठी आहे का त्या दोरी. मला वाटलं राजा का फाशीच झाले आहे काय. काही सांगता नाही यार. विकासाच्या नावावर लोकांना फाशात देऊ राहिले तुम्ही. विकास तर दूर राहिला पण कास्तकाराचं मरण करू राहिले तुम्ही सरपंच लोक. हा काही ना काही कास्तकारासाठी काही सोय सुविधा आणसान का बस. पहिले निवडून तर आणा. सरपंच तर बनू द्या. हा गावातलाच माणूस आहो ना मी. का बाहेर गावचा आहे काय. 2 गल्ल्याने टाकत तर माझ्या घर येते. अरे तुमचं सगळं बरोबर आहे. 2 गल्ल्या टाकल्यावर तुमचं घर येते. पण तुम्ही जसे सरपंचाची निधी आली का 5 गल्ल्या टाकून तुम्ही डायरेक्ट गावाच्या बाहेर राहता ना रे. मग कसं करावं आम्ही. बरं जाऊ दे तुलाच मत देतो मी. पण म्हटलं मला पहिले 500ची नोट दे तू आता 90 माराले. आता 500 रुपये कुठून आणू. अरे का 500 रुपये घेऊन मत द्यासाल का मला. पैसे नाही आहे बुवा आपल्यापाशी. पैसे खर्च करू आला का तू 500 रुपये आणि काय तर सरपंच वय रे तू. चल चालता वय लवकर इथून. लवकर चालता वय. चलो सामने चलो रे.
500 रुपये खर्च नाही करू शकत. काय कामाचा गोष्ट आहे का? आता सरपंच या भेंडाचा बस ते नायलॉन दोरी आहे ते फाशात देते तो लोकायले. हमारा सरपंच कैसा हो हमारा नेता कैसा हो न वैसा हो न तैसा हो. हा रोज रोज तमाशाच लावली इथं. काय बा काय आहे हा? आणि तू मतदान मागायला आहे का इथं? लोकांना आशीर्वाद द्यायला आहे काय होते? अरे इकडे तर या, तुम्ही खाली या ना, तिथून काय बडबड करता? या गाडी बशी या, आशीर्वाद देतो तुम्हाला. या इकडे. बोल काय म्हणता आता? हा अबे हे का पद्धत आहे का चाली मतदान मागायची? हा आणि हे कोणती निशाणी घेतली आहे? स्टीलचा गिल्लास. स्टीलचा गिल्लास बी काय निशाणी असते का रे? प्रल्हाद भाऊ द्या द्यायले द्या, स्टीलचा गिल्लास द्या आपलावाला. या हे घ्या स्टीलचा गिल्लास घ्या आपला. अरे वा 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 वा. किती म्हटलं आपलं बटन क्रमांक? बटन क्रमांक 6 ना. बस 6 शिवाय कोणाला मत नाही जाईल. शब्द आहे आपलावाला, शब्द आहे वामन आपलावाला. 6 नंबर शिवाय दुसरा कोणता बटन नाही दबन. तूच रे, तूच समजला फक्त मले, तूच समजला, बाकी कोणीच नाही समजलं. त्याच नंबरचं बटन दाबीन मी, 6 नंबरचा स्टीलचा गिल्लास, आणि तुले बहुमतानं विजय करीन आणि तूच गावाचा सरपंच पाहिजे. बस संपला विषय. तूच गावाचा विकास करू शकता, लोकांचा विकास करू शकता, बाकी कोणीच नाही करू शकत. एकडाव का सरपंचपदी निवडून आलो तर एवढा विकास करून टाकन तुमचा का तुम्ही विचारात पडून जासान का एवढा कसा विकास केला मला? ठीक आहे ना? तुम्ही फक्त एकडाव निवडून आणा, 6 नंबरचा बटन दाबा, निशाणी स्टीलचा गिल्लास आहे. एकडाव का निवडून आलो तर हे फक्त आता सॅम्पल दिलं तुम्हाला. हां याच्यानंतर डायरेक्ट बक्सा पेटी येईन म्हटलं तुमच्या घरी. फिक्स सरपंच आहे तू. तू आता मरेपर्यंत फिक्स सरपंच आहे. हमारे गाव का सरपंच कैसा हो वामन भिंगोटे जैसा हो. काय लावली मग घरामध्ये कळकळ कळकळ फेकणार तिकडे तुमचं उचलून ते इलेक्शन फिलेक्शन तिकडे सरपंच पद आहे काय आहे ते? मला काय कावान उडायचे रे? हा पिवल्या ना सुका फुटा ना सुट्टी आहे तर. आणि काय इलेक्शन मध्ये उभा आहे तू का? कायच्यात उभा आहे रे तू? आशीर्वाद देऊ राहिला का लोकांना? काय नाव आहे झालं काय वामनराव भिंगोटे? अरे भिंगोटे हा लोकांना काय आशीर्वाद देऊ राहिला तू का मत मागायला आला? अरे आशीर्वाद दिल्यासारखा समजा. या तसंही तुम्ही गाडी बची या जवळ. मी गाडी येऊ रे, तू ये, मी नाही येत. अरे हे ना इकडे कामाची गोष्ट आहे ना. या इकडे या. हे घ्या घ्या स्टीलच्या गिल्लासात आपण प्या, म्हणजे तुम्हाला निशाणी लक्षात आहे. बटन क्रमांक 7 स्टीलचा गिल्लास, वामन भिंगोटे. अरे वा 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 वामन भिंगोटे, तू त्याला का परमनंट सरपंच पाहिजे रे? तू तर परमनंट सरपंच पाहिजे. त्यासारखा राजा माणूस नाही आहे. हा त्या लोकांना तुले ओळखण्यात तुला उशीर गेला रे, पण मॅच ओळखला तुले माया सकाळी 6 वाजता जाऊन तुले पहिलं मत राहील मला. हा एवढं लक्षात ठेव तू. हे फक्त सॅम्पल दिलं तुम्हाला. जसं सरपंचपदी निवडून आलो का डायरेक्ट पेटी येऊन जाईन घरी. टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त बटन क्रमांक 6 दाबाचं, त्याच्याशिवाय दुसरं कोणतं दाबाचं नाही. फिक्स एकदम फिक्स आहे तू सरपंच. मी मरेपर्यंत तुले मत देईन. बस अशी सेवा करत राह रे जनतेची. चल अधिक माया काम बनवून गेला. असतं आज चांगला कार्यक्रम टाईट होते. हमारा सरपंच कैसा हो तुमची कळकळीचं शांत राहा 2 मिनिटं. हा काय लावली कळकळ कळकळ? अच्छा का ढोपटी बेल वाजवणं चालूच आहे का तुमचं? बंद करा, शांत राहा 2 मिनिटं. हमारा नेता कैसा हो वामन भिंगोटे जैसा हो. हा काय वामने तू इथं हात जोडून मतं मागायला आला का? लोकांना आशीर्वाद देऊन तू मतं घ्यायला आला काय? वय नाटक झाले. आणि पोस्ट अशी दिल्ली ते आणि गाडीवरचा असा उभा आहे का तू सरपंचपदी निवडून आला राजा? हा गाडीनं घुमू राहिला. तुला गरज नाही वाटते मताची? सगळे जण पैदल घुमू राहिले, हात जोडून मागू राहिले, आणि तू हात जोडाची तर दूर राहिली. तू लोकांना आशीर्वाद देऊ राहिला, गाडीनं घुमू राहिला जसं काय निवडून आला. काय धंद्यावर झाले? अरे एक पाय मला फ्रॅक्चर आहे ना, त्याच्यानं गाडीनं घुमू राहिलो. अरे पाय फ्रॅक्चर तर हात फ्रॅक्चर आहे का झाले? हात जोडणं काय वय तमाशे फालतूचे झाले. हा हे नाटकबाजी बंद करणं झाली फालतूची. हा लोकायले हात जोडून मतं मागा लागत असते. तू त्याला का लोकांना आशीर्वाद देऊ राहिला का? तू महाराज होय काय का? निशाणीचा पाठ याची वाली, निशाणीचा पाठ स्टीलचा गिल्लास. अरे बापरे. अबे लेका त्याला कसं माहीत झालं तू बेवडा आहे म्हणून? हा लेका जमीन त्या घाण ठेवली त्या सरपंचपदी निवडणूकसाठी. पागल झाला का रे तू? रे डोक्यावर पडल्यासारखा कोण करत असतं? यायला देऊ का म्हटलं पाटा? नाही यायले काहीच नको देऊ. हे पेनाऱ्यातले नाही आहे. यायले जर असं करशील तर हे जर मत देऊ राहिले असं आपल्याला तर हे 4 मतं बिघडून टाका. माणसं ओळखा लागते. इथं मी 4-5 वर्ष हाच अभ्यास केला. कोणाला काय कमजोरी आहे तेच देऊ राहिलो मी. पाहिजा म्हटलं बटन क्रमांक 6 आहे, स्टीलचा गिल्लास आपलं बोध चिन्ह आहे. हां सरकार हिशोब आहे आपलावाला. बटन क्रमांक 6 भावी सरपंच तुम्ही एकूणदा निवडून पहा. त्याला सगळं बरोबर आहे, पण हे स्टीलचा गिल्लास जशी पेनेवाल्याच्या कामात येते. आणि कुठून आणले रे एवढे जवान लेकरं? आणि पोरी दिसू राहिल्या जवान पोरण पोरी कुठून आणले? कुठून हे 18-19च्या वयाच्या आहे? हा कोणी दिले तुम्हाला एवढे जण? अरे ते निस्वार्थ भावनेनं कामाचा माणूस पाहिला त्यानं का विकास कोण आणू शकते. सगळ्याच्या सगळे आपल्या मागं तसे झाले फुकटात. 1 रुपया बी खर्च नाही केला आपण. बस त्याचंच प्रेम आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सरपंच निवडून यायचा आहे आणि गावाचा विकास करायसाठी. त्यानं काहीच नाही पाहिलं. त्यानं 1 रुपया घेतला नाही. बिचारे निस्वार्थ भावनेनं आले. निस्वार्थ भावनेनं आले का ते? हा रोजंदारी गल्ली द्यायला चांगली पैसे देऊन आलेले व्हायचे पोट्टे. त्या पोट्टी येते का कुठं? हा
ट्युशन पाडून आले जिथून आले मला जे इकून असतं ना ते सोन्यानं चेतानं दिले मला असं वाटू राहिलं हे त्याचे दोस्त मित्र होय ना. पाहिजे आपल्या इकडे मग हा बटन क्रमांक 6 आहे स्टीलचा गिल्लास. हा पाहतो जाय तू आता लवकर. असायले मत कसं देता विचार करा तुम्ही हा. अरे हा एक नंबरचा बेवडा आहे हा आणि ते दोस्त मित्र बेवडे आहे आणि जेवढे 4-5 जण होते त्याच्यात पुरे बेवडेच आहे. मग हे गावाचा विकास नाही करण हे गावाले बेवडं बनवून टाका. त्याच्या बाहेर आहे ना देशी गावाच्या त्याचं जवळ आणून टाकायचे होय. त्यानं वावर घाण ठेवलं ना बेवड्यानं आणि निशाणी बरी भेटली त्याला स्टीलचा गिल्लास. हा बरोबर भेटली म्हटलं बेवड्याले. काका हो काका तुझं काय आहे आता बटन क्रमांक 5 दिनकर पाटील निशाणी गिल्ली दांडू. आता हे कोणती पद्धत आहे मत मागायची हा. आता जोडून मागा लागत असते ना हे काय होय पंजा दाखवू राहिला तू बटन क्रमांक 5 दाखवू राहिला वाटते. आणि कुठं आहे त्या मागचे माणसं कुठं आहे एकटाच घुमू राहिला काय. पुन्हा झोंड में तो सुअर आते है शेर अकेलाही आता है. अबे शेरच्या तोंडाच्या हा बाहेर लेगाच्या एकटाच घुमू राहिला इकडे तिकडे हा. कोण देणार तुला मत आणि तू तर मला गावात पहिल्यांदा दिसू राहिला शेरो सारे कम्मार जरासा पिक्चर पाहून. पुन्हा झोंड में तो हे आते है अनुभव आते है. अरे तुमचाच तर साथ पाहिजे. तुमचा साथ असला तर लाईन लावून देऊ मांग. मग एकटं घुमाचं कारण एकच आहे हा एकटा सगळ्याला भारी आहे आपण. तू राहायचं कुठं हे सांग पहिले फालतू नाटकं नको करू. अरे ह्या गावचाच होय मी पण आता अमेरिकेला ड्युटी चालू आहे माई. मग तिथून आला का इथं गावाचा सत्यानाश करायला अमेरिकून आला काय तिकडेच करणं बाबा त्याला काय आहे ते जाय तिकडेच खेळ त्याला गिल्ली दांडू. आता काय आमचं काय होय आता गिल्ली दांडू खेळायचं. पाहिजे म्हटलं बटन क्रमांक 5 निशाणी गिल्ली दांडू ना दिनकर पाटील. चला येतो मग. 101 पागल येऊ राहिले रे भावा आणि 101 पागल उभे राहू राहिले. कामाचे एक बी नाही राहू राहिले आणि बिनकामाचेच उभे राहू राहिले. घेणं नाही जण नाही. सरपंच पदी उभे राहायचे आणि ते पैसे येते विकासासाठी खिशात दाबते बस हेच धंदे आहे. अमेरिकून आला म्हणते तो सांगा त्याला मी गावात लाईनाचं मोठं नाही पाहिलं तो अमेरिकून आला इलेक्शन लढासाठी. पाहिजे म्हटलं आजीबाई आपल्या इकडे हा. आपल्या महिलासाठी आणि महिलाच्या अधिकारासाठी मी उभी आहे सरपंचपदी आणि गावाच्या विकासासाठी. काय म्हणाली बटन क्रमांक 7 मेनका हागे आणि आपली निशाणी आहे मेकअप किट. मी तुझ्याशिवाय मेनका कोणालाच मत देत नाही पहिले सांगून राहिली. तो मोठ्या डोळ्याचा आला होता पांटेलेवाला त्याला सप्पा सांगून दिलं का तुले मत देत नाही माय मत जायन तर मेनकालेच जायन कारण ते महिलाच्या हितासाठी लढू राहिली. तुम्हाला लय चान्स दिले म्हटलं आता सरपंच आतापर्यंत माणसंच बनले आता बाई बनन आणि महिलाच्या अधिकारासाठी ते मेनका उभी आहे म्हटलं. मग किती महाग झालं माय आपल्या मेकअपचं सामाईन. तूच फक्त त्यावरच विश्वास आहे तूच स्वस्त करू शकता आणि ब्युटी पार्लरचे पैसे थोडेसे कमी कर दोन पिकोबॉलचे बस. शांत आहे का गेली आहे ना आई बोल ना काय म्हणता. त्या एकदम चांगल्या बाईले निवडलं मेनका हा गेले शिकली सवरली आहे हेच बोलू शकते. मंत्रालयात जाऊन आपल्यासाठी जशी सरपंच निवडून आली का तू मंत्रालयात डायरेक्टच म्हणजो आणि संसदेतही म्हणजो मेकअपचं सामानला महाग झालाय बायाचं ते कमी करून द्या म्हणा पहिले. बस आपल्याला आपल्या बायाचा विकास करणं आहे आता. मेनका आगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. निवडून निवडून येणार कोण कोण. तू बिंदास्त राह. म्या जेवढे बी माझ्या मैत्रीण आहे त्याला सांगून दिलं आहे का मेनक्या हागेशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. महिलासाठी फक्त एकच आहे जे लढून राहिली आणि तिला जर आपण आता सरपंचने बनवलं तर झालं मग महिलाचं अस्तित्व खतम आहे गावातून. चल येतो मग आजी. मेनका आगे तुम आगे बढ़ो हम फायदा म्हटलं काकू बटन क्रमांक 7 आहे मेकअप किट आणि महिलाच्या अधिकारासाठी आणि महिलाचं जे प्रोडक्ट्स आहे मेकअपचं जे महाग होऊ राहिलं दिवसांदिवस आणि ब्युटी पार्लरचं सामान महाग होऊ राहिलं पिको फॉल महाग होऊ राहिलं जे बी महिलाची परेशानी आहे हे दूर करण्यासाठी मी सरपंच पदी म्हणजे आपल्या गावातून पहिल्यांदा कोणती तरी महिला सरपंच पदी उमेदवारी उभी आहे. तुला वाटत असेल तर देजो मग. वाटत असेल तुले का महिलासाठी काहीतरी व्हाव चांगलं हा तर देजो मग. आणि जर ह्या वेळेस जर निवडून नाही आली तर समजून जाजो काहीच्या नंतर कोणतीच महिला उभी राहील नाही. महिला एकटीची ताकद दाखवणे आपल्याला त्या गावाले. तू टेन्शन नको घेऊ मेनका तुलेच देणार मत. हा तेवढं काय आहे ते बावडी लोशन जे आहे ना ते कमी करजो. बावडी लोशनचे भाव कमी करजो. हे पाय खोबऱ्याचं तेल लावा लागू राहिलं अंगाले मार लागू राहिलं म्हटलं रोजचं 1-1 लिटर. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. सगळं जे बी मेकअपचं सामान आहे सगळं बॉडी लोशन सगळं लिप बाम सगळ्यावर व्याज दर कमी होईल आणि पैसे कमी होऊन जाईल त्याच्या किंमता. नाही तर काय माय खोबऱ्याचं तेल लावा लागू राहिलं एवढं बॉडी लोशन महाग आहे काय करावं सांगा. अंग पाय उलटे ना वावरात जातो तर हे पाहून घे. आता कॅन घेऊन चालली आता एवढं आणतो हप्ताभर पुरते ते खोबऱ्याचं तेल आणि खतम होऊन जाते. पहिले म्हटलं काय आहे खोबऱ्याचं तेल जे आहे ना ते स्वस्त करजो आणि बॉडी लोशनही स्वस्त करजो. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ निश्चिंत राहा. महिलाच्या अधिकारासाठीच मी समोर आलेली आहे आणि त्याच्यासोबत मी गावाचा विकास बी करणार आहे. गावाचा विकास काय होतच राहील. पहिले इथं तू ते ब्युटी पार्लरचं सामान कमी करजो आणि पिको फॉलचं सामान कमी करजो. हा याले पैसे लागू राहिले ते थोडं कमी करजो त्याच्यासाठीच तुला मत देणार आहे. चल येतो मी घरी बोमला नदी. आधी पाहिजे म्हटलं बटन क्रमांक 7 मेकअप किट आहे मेनका हागे नाव आहे. तू आहे काय महिलाच्या हितासाठी उभी झाली तू आहे का ते. अरे बापा मस्त आहे हो तू तर. हा मस्त आहे म्हटलं तुलेच मत आहे माय दुसरं कोणालाच देत नाही मी. फक्त तेवढं कने लिपस्टिकचं जे आहे ना पैसे कमी करजो लय महाग झाले ते लिपस्टिकचे.
तू आजी टेन्शनच नको घेऊ. लिपस्टिक, पिको फॉल, ब्युटी पार्लरचं सामान सगळ्या याच्यावर किंमत कमी करणार ते. हा, संसदेत जाऊन बोला ह्या गोष्टीविषयी. हो ना, मग लहान माग झालं सगळं. मला तर विचारच पडला. हा, कसाच करावं, काय करावं, मेकअप विचार पडला मला. आता हिवाळ्याचा अंग पाय उरलं होतं ना, तर बॉडी लोशनच्या जागी खाचं तेल लावावं लागलं मला अंगाले. सांगा, तुम्हाला आता हे वेळच नाही देन. फक्त मला एकदा सरपंचपदी तुम्ही निवडून द्या सगळ्या महिलांनी. आणि हे जेवढ्या बी बाया आहे ना, हे त्याच्या अधिकारासाठी मला उभं केलं त्यानं. हा, थोडीशी शिकली सवरली आहे म्हणे तू, बरोबर बोलतो म्हणून त्यानं मला उभं केलं. आणि हे बाईले ओळखता ना तुम्ही, शांताबाईले? बापा चांगलीच ओळखतो, महिला बचत गटची अध्यक्ष आहे ना ते. बस त्याच बाईने मला उभं केलं तुमच्या अधिकारासाठी. तर तुम्ही बटन क्रमांक 7 दाबा, मेकअप किट, आणि मला बहुमतानं विजयी करा. त्याच्यानंतर हे जे माणसाने जे लावलं आहे ना, लय अत्याचार केला आपल्यावर, नाही दारू होय का, मटणाच्या होय का, पार्ट्या करू दे. हा, सरपंचपदी निवडून आल्यावर आपल्या हक्काचं काही बोलणं नाही, महिलाच्या जे काय आहे ते माणसाच्या हक्काचं. तुम्ही फक्त मला एकदा निवडून द्या, गावाचा विकास करतो आणि महिलाचा विकास करतो. तू लोन नको घेऊ बाई. हा, तुलेच देतो मी. फक्त तेवढं म्हटलं लिपस्टिकचं पैशाचं कमी करतो, किमता लय महाग झाल्या त्या.